प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा। माझ्या मागे एक मोठी इमारत दिसते का? ही एक भव्य चर्चची इमारत आहे। ही दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलच्या राजधानीत रिओमध्ये असलेली एक अप्रतिम चर्चची इमारत आहे। हे एक कॅथोलिक चर्च आहे जे 100 वर्षांपूर्वी बांधले गेले आहे। या चर्चमध्ये हजारो लोक एकत्र येऊन उपासना करू शकतात। हे इतकं भव्य चर्च आहे। मी त्याच्या समोर उभा राहून तुमच्याशी बोलतोय। हे शहराच्या मुख्य भागात आहे। येथे असंख्य लोक येत राहतात। या दिवशीही लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सैनिकांसाठी विशेष प्रार्थना केली जाते। तिथे काम करणारे अधिकारी आणि इतर लोक मोठ्या संख्येने जमले आहेत। पण या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का की परमेश्वर तुम्हाला काय वचन देतो? योहान अध्याय 14 वचन 27। मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो। येशू वचन देतो, मी माझी शांती देऊन ठेवतो। शांती गोष्ट जी आज माणसे शोधतात। माणसे शांती शोधतात, म्हणतात मला शांती नाही। तुमच्याकडे शांती आहे। तुमच्या मनात विश्रांती आहे। आत्म्याला शांती, दैवी शांती, येशू ख्रिस्त शांतीचे वचन देतो। याशिवाय जगात इतर कुणीही हे वचन दिलेले नाही। माझी शांती मी तुम्हाला देईन, म्हणजेच ही देवाची शांती आहे, एक दैवी शांती आणि येशू ख्रिस्ताची शांती। येशू या जगात आला आणि एक सामान्य माणूस म्हणून जगला। त्याच्यावर खूप निंदा, लाज, संघर्ष, खोटे आरोप आणि यातना आल्या। या सगळ्या गोष्टी असूनही त्याची शांती कधीच भिली नाही। त्याने नेहमीच शांततेने सगळ्या गोष्टींना सामोरे गेले। त्याने त्या सर्व गोष्टी पार केल्या। त्याने आपल्यासाठी आपले पाऊलखुणा ठेवले आहेत, ज्या आपण अनुसराव्यात। या सर्व संघर्षांमध्ये त्याच्या हृदयात देवाची शांती होती। प्रभूने ती शांती तुला देण्याचे वचन दिले। तू ते मिळवले का? जर तू शांती स्वीकारली, आयुष्यात काही घडले तरी शांती धणार नाही। तुझे हृदय धणार नाही, तू नेहमी आनंदी राहशील। ही शांती देण्यासाठी येशूने स्वतःला क्रूसावर बलिदान दिले। कलस्सैकर 1 वचन 22 म्हटले आहे, त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेत केला आहे। जर शांतीचा अधिपती येशू हृदयात आला तर हृदयात ही शांती अनुभवू शकतो। तू त्याला आत येऊ दिलं आहेस का? तुझ्या हृदयात येशू आहे का? जर नसेल तर म्हण, प्रभू, तुझ्या सर्व आशीर्वादांपैकी सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे शांती आहे। मला ती शांती हवी आहे। माझ्या हृदयात ये। येशू तुमच्या हृदयात येतील, शांती तुमच्या हृदयात वास करेल। हृदयात त्याला येऊ देणार आहेस का? ज्यांनी येशूला हृदयात येऊ दिलं आहे त्यांनी स्तुती करा। या शांतीसाठी धन्यवाद। हात ठेवा, प्रार्थना करा। येशू, तू शांतीचा अधिपती आहेस। शांती देण्यासाठी तू क्रूसावर रक्त सांडले। तुझी दैवी शांती आमच्या हृदयात भरू दे। जो कोणी तुला येण्यासाठी मागणी करतो आहे त्याच्या हृदयात भरू दे। त्यांना देवाच्या शांतीने परिपूर्ण कर। त्यांच्या हृदयात दैवी शांती असू दे। आज त्यांच्या हृदयातील सर्व अशांती नाहीशी होऊ दे। पिता, आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो। आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।